आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल होते। तहसीलदाराला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी मात्र करत नाही। संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आणि तहसीलदाराला धमकी देतानाची ही कथित ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होते। दरम्यान टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर आक्रमक झालेले होते आणि त्यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात असताना सतत त्यांच्याच संदर्भातली एक क्लिप व्हायरल होत आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे। तहसीलदाराला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती कळते। दरम्यान टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती आरोप केलेले होते आणि सातत्याने वाल्मिक कराड यांच्या अटकेसंदर्भात तसेच शिक्षेसंदर्भातली मागणी त्यांच्याकडून केली जात होती। तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच संदर्भातली आता एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल होते। नेमकं ते काय म्हटलेत या ऑडिओ क्लिप संदर्भात आपण ऑडिओ क्लिप आपण ऐकूया। हो साहेब नमस्कार सर। डोके साहेब, ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली? सर ते तक्रार आलेली त्याच्यात। कशाची तक्रार? त्याची सही बी काही नाही। हो मग त्याच्यात सुनावणी घेतोय, त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिखित साहेब त्याच्यात। डोके, एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं। नाही साहेब त्यात तक्रार आली तुम्हाला नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का। तुम्हाला असं वाटतंय ना 6 महिन्यात सरकार आली, तू महाराष्ट्रात कुठं बी असला ना तुला सोडणार नाही बरं का। मी तुला सांगतो, तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नको बरं का, तुला सांगतो। नाही साहेब आलेलं चौकशी करतो ना, प्रोसेस तर करून घेतो ना। तुझे नाटक मीच बघीन बरं का। मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही तू। हा, या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बरं का। करून घेतो।